नमस्कार. कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, नारळ हा कल्पवृक्ष आहे आणि जवळजवळ 90 देशांमध्ये नारळाचं उत्पन्नही घेतलं जातं. भारतात 31% उत्पन्न नारळाचं होतं. नारळाचा प्रत्येक भाग हा महत्त्वाचा आहे. म्हणूनच कृषी, उद्योग तसंच रोजगार या दृष्टीने नारळाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आज आपण नवीन लागवड केलेल्या बागेचं नारळाचं व्यवस्थापन याविषयी जाणून घेणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर किरण मालशे, कृषी विद्यावेत्ता, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाटे, रत्नागिरी. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. जसं नारळ हे अत्यंत महत्त्वाचं असं पीक आहे भारतात, तर त्याचं धार्मिक आणि खाद्यपदार्थात दोन्हीमध्ये महत्त्व आहे. तर असं असताना नारळाचे जे व्यवस्थापन आहे ते महत्त्वाचं आहे, तर त्या दृष्टीने आपण काय सांगाल सर? पोषक हवामान आणि जमीन याचा विचार केला तर उष्ण आणि दमट वातावरण असलेला जो कोकणचा प्रदेश आहे हा नारळासाठी ओळखला जातो. नारळाचा विचार केला तर साधारणपणे 70 अंश सेल्सिअस तापमान आणि आपल्याला पुरेसं पर्जन्यमान म्हणजे 1000 ते 3000 मिलीमीटर वर्षाला पर्जन्यमान आणि 200 तास ह्या सूर्यप्रकाशाची ज्या ठिकाणी उपलब्धता आहे त्या ठिकाणी नारळाची लागवड केली जाते. आज आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर निव्वळ कोकणापुरतील नारळ लागवड मर्यादित न राहता इतर भागामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र असेल, खानदेश आहे, मराठवाडा आहे, ह्या भागामध्ये सुद्धा नारळाची लागवड ही झपाट्याने वाढत आहे. अगदी असा सारासार विचार केला तर समुद्रसपाटीपासून 900 मीटर अंतरावर सुद्धा आपण नारळाची लागवड चांगल्या प्रकारे करू शकतो. आज भारत सरकारचं नारळ विकास मंडळ आहे, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन याच्या प्रोत्साहनाने आपल्या राज्यामध्ये नारळाचं क्षेत्र वाढत आहे. पण जसं नारळाचा विचार केला तर एक बहुवार्षिक पीक आहे, बागायती पीक आहे आणि ह्याचं उत्पादन आपण चांगलं जर व्यवस्थापन असेल आपल्या दृष्टीने जर ह्याचा विचार केला तर 5व्या, 6व्या, 7व्या वर्षापासून त्याचं उत्पादन सुरू होतं आणि या सुरुवातीच्या वाढीच्या 5 ते 7 वर्षामध्ये जर आपले व्यवस्थापन चांगलं असेल निश्चितच त्या नारळाची वाढ चांगल्या प्रकारे होणार आहे आणि त्याच्यापासून आपण अधिक चांगल्या प्रकारचं उत्पादन घेऊ शकतो आणि निश्चितच याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. बरं, आता जे नव्यानं आपण नारळ लागवड करतो बागेमध्ये, तर त्याचं व्यवस्थापन हे फार महत्त्वाचं आहे. कारण सुरुवातीपासूनच जर काळजी घेतली गेली तर नक्कीच आर्थिक उत्पन्न हे चांगलं मिळू शकतं. तर त्या दृष्टीने काय सांगाल सर? नारळ हे बागायती आणि बहुवार्षिक पीक आहे. म्हणजे त्याचं आयुष्यमान विचार केला तर जाती परत्वे अगदी 30 वर्षापासून 80-100 वर्षापेक्षा सुद्धा आपल्याला जास्त त्याचं आयुष्यमान दिसतं आणि त्याचं उत्पादन हे 5व्या ते 6व्या वर्षापासून सुरू होतं आणि सुरुवातीची जी 5 ते 6 वर्ष ही वाढीची अवस्था असतात. लागवड करताना जर आपलं नियोजन योग्य असेल, आखणी योग्य असेल तर त्या पद्धतीने जर आपण लागवड केली आणि त्या लागवडीपासून त्याचं उत्पन्न मिळवणारा जो कालावधी आहे या 5 ते 7 वर्षाच्या कालावधीमध्ये आपलं जे सगळे मशागतीची कामं असतील किंवा इतर व्यवस्थापनाची कामं असतील ती योग्य प्रकारे सुयोग्य प्रकारे जर केलेली असतील तर निश्चितच त्याचा फायदा होतो. यामध्ये आपण नारळाच्या लागवडीचा विचार करताना कुठल्या जातीची निवड करणार आहोत, कुठल्या जागेवरती त्याची लागवड करणार आहोत, त्या जातीचं आपण रोपं त्या घेणार आहोत, त्या जातीचा किंवा रोपांचा जो स्रोत आहे तो अधिकृत आहे का, या सारासार गोष्टींचा विचार करून आपण योग्य प्रकारे आखणी करून त्या जागेवरती साधारणपणे प्रति हेक्टरी आपण 175 नारळ लावणं अपेक्षित आहे. नारळाची लागवड केल्यानंतर त्याच्या पहिल्या वर्षीपासून म्हणजे अगदी सुरुवातीपासूनच उत्पन्न देईपर्यंत त्याचं व्यवस्थापन कशा प्रकारे असावं, त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टींचा अंतर्भाव असावा, खत पाणी व्यवस्थापन कसं असावं, पीक संरक्षण कसं असावं, ह्या गोष्टींचा साकल्याने आपण सर्व शेतकऱ्यांनी विचार करणं गरजेचं असतं. म्हणजे सर्व समावेशक सगळ्याच बाबींचा विचार हा करणं गरजेचं आहे. बरं, आता नवीन जर लागवड आपण नारळाची केली तर तातडीनं अगदी घाईची करायची असतात, तातडीची कामं आपण म्हणतो, ती कामं नेमकी कोणती आहेत?
आपण सुरुवातीला सांगतो की नारळाची लागवड ज्या ठिकाणी ओलिताखालची जमीन आहे अशा जागेमध्ये नारळाची लागवड करणं अपेक्षित आहे. म्हणजे वर्षभर नारळाला पाणी लागतं किंवा सिंचनासाठी पाण्याची गरज असते. हे पाण्याचा स्रोत ज्या ठिकाणी उपलब्ध आहे अशा ठिकाणीच आपण नारळाची लागवड करणं अपेक्षित आहे. योग्य आखणी केली, योग्य अंतरावरती, म्हणजे आपण 7.5 बाय 7.5 मीटरवरती नारळाची लागवड सांगतो त्या पद्धतीने नारळाची आपण जर लागवड केली आणि पुढे लागवड केल्या त्या दिवसापासून आपलं व्यवस्थापन कसं आहे हे महत्त्वाचं असतं. त्याच्यामध्ये नारळाची लागवड केल्यानंतर आपण ज्या जागेची निवड केली आहे त्या जागेमध्ये पाण्याचा निचरा कसा होतो आहे, पाणी साचून राहतं आहे का, ह्या सगळ्याचा विचार करून तसंही आपले व्यवस्थापन असणं गरजेचं आहे. पावसाळ्यामध्ये काही वेळा पाणी साचून राहतं, त्या ठिकाणी चर मारून किंवा खड्डे खोदून असं आपण त्याच्यामध्ये पाण्याचा निचरा करणं अपेक्षित आहे. आणि मुख्य म्हणजे नारळ लागवड केल्याबरोबर आपण काय करतो की वारा असेल किंवा इतर गोष्टीमुळे माती सैल होणं याच्यामुळे नारळाचं झाड ते हलतं आणि त्या जमिनीमध्ये लागवड केलेल्या खड्ड्यामध्ये स्थिर राहत नाही. त्यामुळे अगदी सुरुवातीला लागवड केल्याबरोबर त्या नारळाच्या झाडाला किंवा त्या माडाला आपण आधार देणं अपेक्षित आहे. आता हा आधार आपण कसा द्यायचा, तर आपण जेव्हा नारळाची लागवड करतो तर साधारणपणे पश्चिम दक्षिणेच्या बाजून जो वाऱ्याचा वेग असतो त्यामुळे ते नारळाचं झाड हलतं. त्यामुळे नारळापासून आपण साधारणपणे दक्षिण उत्तर दिशेला 1-1.5 फुटाच्या अंतरावरती 2 उंच काठ्या उभ्या केल्या आणि त्याला एक आडवी काठी नारळाला धरून जर बांधली तर त्या झाडाला एक सपोर्ट किंवा आधार मिळतो आणि ते झाड हे वाऱ्यापासून वाचतं आणि त्याच्यापासून मरण्याचं प्रमाण हे कमी होतं. दुसरी गोष्ट काय होते की नारळ लागवड केल्यानंतर साधारणपणे आपल्याला ऑक्टोबरमध्ये पाऊस गेल्यापासून निश्चितच पाण्याची गरज असते. त्या सिंचनाचे व्यवस्थापन करणं अपेक्षित आहे. आणि मुख्य म्हणजे नारळाच्या सुरुवातीच्या वाढीच्या 1-2 वर्षामध्ये सावलीची अत्यंत गरज असते. त्या दृष्टीने थोडासा विचार करून आपण झापाची असेल, गवताचं असेल, शेडनेटचं असेल ह्याचा आधार देऊन आपण त्याला सावली करणं अपेक्षित आहे. अगदी हे जरी शक्य झालं नाही तरी माझ्या शेतकरी बांधवांना मी असं म्हणेन की कमी कालावधीची केळी असेल, पपई असेल अशा पिकांची जर त्या नारळाच्या सभोवताली जर लागवड केली तर निश्चितच त्याला वाऱ्यापासून हे संरक्षण मिळणार आहे. आणि आपल्याला 2 पिकांचा फायदा हा शेतकऱ्यांना घेता येऊ शकतो नाही का. आणि ते तुम्ही म्हणतात की त्याचं आयुष्यमान पण नारळाचं भरपूर आहे. तर आता आपण इतर पिकांना जसं खत देतो किंवा खताचं नियोजन अगदी व्यवस्थित करतो तर या नारळाच्या झाडासाठी ते कितपत गरजेचं आहे, काय सांगाल? खत आणि पाणी व्यवस्थापन हे कुठल्याही पिकाच्या वाढीमध्ये महत्त्वाचा घटक आहे. जर चांगलं योग्य व्यवस्थापन असेल, जसं सुरुवातीच्या काळापासून त्याचं खत, पाणी किंवा पीक संरक्षण याचं व्यवस्थापन करतो, त्यामध्ये खतं आणि पाणी हे नारळासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण नारळाचा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की चांगलं झाड नारळाचं आपण कधी म्हणतो की त्या नारळाच्या माडाला आपण वर्षाला 12 पानं आणि 12 फुलोरे की त्याच्यामध्ये फलधारणा होणार आहेत असं ज्या नारळाला येतं ते आपण सुदृढ झाड असं समजतो. आणि अशी आपल्याला सुदृढ झाडं जर बनवायची आहेत तर शेतकऱ्यांनी सुरुवातीच्या काळापासून त्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये खत आणि पाणी हे अत्यंत गरजेचं आहे. पाण्याचा विचार केला तर नारळाला वर्षाचे 12 महिने पाणी लागतं. जर पाण्यामध्ये कुठेतरी खंड पडला तर वाढीवरती परिणाम होतो. उत्पादन देणारं झाडं असतील तर त्याची उत्पादकता कमी होते, फळगळ होते, असे असंख्य दुष्परिणाम हे पाण्यामुळे होत असतात. खताची जर गरज आपल्याला माहिती आहे, खताची जर कमतरता असेल तर वाढी ही कमकुवत राहते, झाडं ही सशक्त राहत नाहीत किंवा रोग किंवा किडीला ती पटकन बळी पडतात. त्यामुळे खताचं आणि पाण्याचं व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता पहिली गोष्ट म्हणजे खताचं व्यवस्थापन. नारळामध्ये कसं आहे की नारळाचं वर्षभर हे उत्पन्न सुरू होतं. आपण त्याच्यासाठी कायम त्याला अन्नद्रव्याचा पुरवठा कसा राहील ह्या दृष्टीने थोडासा विचार करणं गरजेचं आहे. आणि अगदी सुरुवातीच्या काळापासून म्हणजे नत्र, स्फुरद, पालाश आणि सेंद्रिय खत याचा एकत्रितपणे किंवा एकात्मिक पद्धतीने वापर करून जर खताची मात्रा दिली तर निश्चितच त्याचा फायदा होतो. आणि अगदी सुरुवातीला जर आपण नवीन नारळाची लागवड करतोय तर अगदी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये म्हणजे पहिल्याच वर्षी आपण साधारणपणे 10 किलो किंवा 1 घमेलं शेणखत, चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कुठले सेंद्रिय खत असेल त्याच्याबरोबरच आपण 600 ग्रॅम युरिया की नत्राचा जो स्रोत आहे त्याच्यानंतर 300 ग्रॅम सुपर फॉस्फेट आणि 320 ग्रॅम आपण म्युरेट ऑफ पोटॅश ह्या खताची मात्रा ही पहिल्या वर्षी देणं अपेक्षित आहे. आणि हीच मात्रा जसं त्याचं वय वाढत जातं, 2रं, 3रं, 4थं वय वाढत जातं त्या प्रमाणामध्ये समप्रमाणामध्ये ही मात्रा वाढवत जावी. आणि हे खत देताना नारळाला साधारणपणे वर्षातून 3 वेळा खत देणं अपेक्षित आहे. म्हणजे स्फुरद खताची मात्रा ही जून महिन्यामध्ये
त्याबरोबरच 1/3 ही नत्र आणि पालाशची मात्रा ही सुरुवातीला जूनमध्ये देणं अपेक्षित आहे. त्याबरोबरच उरलेली जी नत्र आणि पालाशची मात्रा आहे ती साधारणपणे ऑक्टोबर महिन्यामध्ये आणि परत फेब्रुवारी महिन्यामध्ये देणं गरजेचं आहे. म्हणजे वर्षातून 3 वेळा खत दिली तर निश्चितच त्याला वाढीवरती, उत्पादनावरती चांगला परिणाम होतो. आणि त्याच्याबरोबरच आपल्याला जे सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज आहे, हे साधारणपणे वाढत्या वयामध्ये एक 500 ग्रॅम आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्याचं जे मिश्रण आहे हे दिलं तर जी अति खताची मात्रा आहे की सूक्ष्म अन्नद्रव्याची मात्रा आहे ही आपण त्याच्या माध्यमातून भागवू शकतो. नक्कीच, म्हणजे त्यांच्या वाढीच्या अवस्थेत त्यांना गरजेचं आहे तितकं खत देणं हे महत्त्वाचं आहे. त्यानुसार त्यांची पुढची अवस्था ही वाढीची ही ठरत असेल, नाही का? तर असं असताना हे झालं खत व्यवस्थापनाच्या बाबतीत. सिंचनाचंही तितकंच महत्त्व आहे. नारळ हे बागायती पीक आहे हो. आणि त्याला सिंचनाची ते निश्चितच आवश्यकता असते. अगदी लागवड केल्यापासून वाढीच्या अवस्थेमध्ये असेल किंवा उत्पादन देण्याच्या अवस्थेमध्ये असेल, नारळाला निश्चितच पाणी पाहिजे. हो. आणि पाण्याचं महत्त्व बघितलं तर मगाशी तुम्हाला म्हटलं की तसं वाढीसाठी गरज आहे. उत्पादनामध्ये जर कुठेतरी पाण्यामध्ये अडचण निर्माण झाली, देऊ शकलं नाही, उत्पादनावरती परिणाम होतो, फळगळ होते. त्यामुळे त्याला पाणी देणे अत्यंत गरजेचं असतं. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर सप्टेंबर महिन्यानंतर पावसाळा हंगाम संपतो आणि ऑक्टोबर महिन्यापासून अगदी पुढच्या मे महिन्यापर्यंत पाऊस पडेपर्यंत आपल्याला पाण्याचं नियोजन करणं गरजेचं असतं. आज ज्या ठिकाणी आपण सूक्ष्म सिंचनाच्या माध्यमातून पाणी देऊ शकतो, अशाच ठिकाणी शेतकऱ्यांनी त्या माध्यमाने पाणी देणं अपेक्षित आहे. आणि ज्या ठिकाणी जरी शक्य नसेल त्या ठिकाणी आपण पाटाच्या माध्यमातून किंवा अन्य स्रोताच्या माध्यमातून पाणी देता येईल त्या ठिकाणी तसं पाणी द्यावं. पाणी देताना साधारणपणे आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये अगदी आठवड्यातनं एकदा किंवा 2दा जमिनीचा मगदूर आहे, जमिनीची प्रत आहे ते बघून पाण्याचं नियोजन करावं. उन्हाळ्यामध्ये पाण्याची गरज जास्त असते, त्यावेळेस साधारणपणे आठवड्यातून 2 ते 3 दिवसातून पाणी देणं अपेक्षित आहे. पण वाढत्या वयाचा विचार केला तर जमिनीनुसार आपल्याला 30 ते 45 लिटर प्रतिदिन ही पाण्याची नारळाची गरज आहे आणि तेवढी ही उत्पादन देण्यासाठी भागवणं गरजेचं आहे. अगदी सुरुवातीला आपण नवीन लागवड करतो त्यावेळेला अगदी ऑक्टोबर महिन्यापासून सूक्ष्म सिंचन असेल किंवा इतर माध्यमातून तात्काळ शेतकऱ्यांनी पाणी देणं सुरू करावं, जेणेकरून त्याचा वाढीवरती चांगला परिणाम झालेला दिसून येईल. आज काय होतं, सिंचनाचा विचार करतो, पाणी देतोय, पण त्याच्याबरोबरच पाण्याचा निचरा किंवा या गोष्टींचाही आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. जमिनीमधून होणारी पाण्याची वाफ असेल किंवा ह्याच्या दृष्टीने काही आपण आच्छादन करू शकतो का, सोडणांचा वापर करू शकतो का, पाण्याचा निचरा कशा प्रकारे करू शकतो, याचाही थोडाही आपण विचार केलेला पाहिजे. पाणी हे फार महत्त्वाचं आहे नारळ बागेसाठी, तर त्याचा विचार खूप गांभीर्यानं हा शेतकऱ्यांनी केला पाहिजे आणि तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचा अवलंब हा त्यामध्ये केला पाहिजे. आणखीन काही व्यवस्थापन आहे की जे करणं शेतकऱ्यांनी अगदीच गरजेचं आहे? खत पाणी हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्याबरोबरच काही गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. इतर पिकांप्रमाणे वाढ जशी जोमाने व्हायला पाहिजे तशीच नारळाची वाढ अपेक्षित आहे की जेणेकरून ते आपल्याला अपेक्षित वेळी उत्पादन देऊ शकतो. म्हणजे त्याच्यासाठी नारळाला आपल्याला पुरेशी पानं आली पाहिजेत, पुरेशी वाढ झाली पाहिजे, बुंध्याची वाढ झाली पाहिजे. त्या दृष्टीने जमिनीची मशागत ही अत्यंत गरजेची आहे. त्याच्यामध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी किंवा जमिनीमध्ये हवा खेळती राहण्यासाठी आपण जमिनीची मशागत करणं, त्याच्यामध्ये नांगरट करणं असेल किंवा पाण्याचा निचरा होण्यासाठी चर मारणं असेल अति पाणी झालं तर, किंवा इतर गोष्टींचा विचार त्याच्यामध्ये तण नियंत्रण असेल, ह्या गोष्टीचा साकल्याने विचार करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याचा आपल्या उत्पादनावरती वाढीवरती चांगला परिणाम होणार आहे. दुसरी गोष्ट कशी होते की हे आपण करत असताना वर्षाचे 12 महिने कामगार किंवा मजूर आपल्या बागेमध्ये काम करत असतात. त्याचा एक आपल्याला असाही फायदा करून घेता येतो की हा जी नारळाच्या बागेमध्ये वाढी परत तुम्ही बघितलं तर साधारणपणे 70 ते 75% जमीन ही अन्य जमीन आपल्याला उपलब्ध असते नारळाच्या व्यतिरिक्त. ती आपण लागवडीखाली कशी आणू शकतो, पडणारा जो सूर्यप्रकाश आहे त्याचा वापर कसा करू शकतो, याचा विचार करून सुद्धा आपल्याला आंतरपीक घेण्यासाठी सुद्धा मोठा वाव आहे. म्हणजे अगदी याच वर्षी नारळाची लागवड केली तर त्या वर्षापासून सुद्धा आपण ही आंतरपिकाचा विचार करू शकतो. इतर मशागतीची कामं असतील त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आच्छादन असेल किंवा सावली असेल
ह्याही गोष्टी थोडंसं जागरूकपणे अगदी सुरुवातीच्या काळात घेणं गरजेचं आहे. आता तुम्ही मगाशी पण बोलता बोलता एक उल्लेख केला की तुम्ही पपई लावू शकतात किंवा अन्य काही फळं लावू शकतात. तर मला असं एक जाणवतंय की नारळ बागेमध्ये आंतरपिकाचं पण तितकंच महत्त्व आहे किंवा आंतरपिकं सहज होऊ शकतात अशी आहे. तर याविषयी सांगायचं झालं तर काय सांगाल? नारळ असं पीक आहे की आपण साधारणपणे 7.5 मीटर बाय 7.5 मीटर अंतरावरती किंवा 25 फूट बाय 25 फूट अंतरावरती लावतो आणि मधली मोकळी जागा ही आपल्याला पुरेशी अन्य पीक घ्यायला उपलब्ध असते. की जर नापीक ठेवली त्याच्यामध्ये तण वाढतं आहे, झाडे झुडपं वाढत आहेत, तेही आपल्याला अडचणीचं होतं, तेही आपल्याला काढणं गरजेचं होतं. पण त्याच्यापेक्षा एक आंतरपीक हा चांगला पर्याय आहे. असलेल्या जमिनीचा वापर करू शकतो, उपलब्ध जी साधनसामुग्री आहे त्याचाही वापर करू शकतो, सूर्यप्रकाशाचा वापर आपल्याला करता येतो आणि विशेषतः आपल्याकडे जे काम करणारे मजूर वर्ग आहे, रोजगार आहे, त्यांना वर्षाचे 12 महिने आपण रोजगार निर्मिती करू शकतो. त्याच्यातून आपल्याला निश्चितच नारळाचंही उत्पादन वाढणार आहे आणि जी आंतरपिकं आहेत त्यांचाही आपल्याला आर्थिक फायदा होणार आहे. त्याच्या उत्पादनातून आपण उत्पादन हे घेणार आहोत. आता विचार केला तर कोणत्या पिकांचा विचार करावा. आता हा नारळ बागायतदारांचा प्रश्न असतो की मी कोणती पिकं घ्यावी. त्याच्याबरोबर जी आपली असलेली जमीन आहे, हवामान आहे, ही जमीन आणि हवामान त्या आंतरपिकाला किंवा मिश्र पिकाला कितपत पोषक आहे याचाही विचार करणं गरजेचं आहे. आणि नारळ बागेचं जर आपण वर्गीकरण केलं तर साधारणपणे सुरुवातीची 8 वर्ष जी वाढीची अवस्था आहे किंवा त्याच्यानंतर जी 8 ते 20 वर्ष किंवा 20 वर्षानंतरचा कालावधी, हा प्रत्येक टप्प्यामध्ये सुद्धा आपण आंतरपिकाचा विचार करणं गरजेचं आहे. आज आपण सुरुवातीला कमी कालावधीतील किंवा नारळाच्या कमी वाढीच्या अवस्थेतील आपण कुठली आंतरपिकं घेता येऊ शकतील त्याचा विचार करूया. तर सुरुवातीच्या काळामध्ये आपण जमिनीप्रमाणे किंवा पाण्याची उपलब्धता असेल किंवा हवामान असेल याचा विचार करून कडधान्य पिकं आहेत, त्याच्यामध्ये आपलं मूग आहे, वाल आहे, कुळीथ आहे, अशी पिकांचा अंतर्भाव करू शकतो. तृणधान्य पिकामध्ये भात आहे, मका आहे, याचाही अंतर्भाव करू शकतो. भाजीपाला एक नगदी पीक आहे, त्याच्यामध्ये वेलवर्गीय भाजीपाला असेल किंवा वांगी असेल, मिरची असेल, अशा असंख्य भाजीपाल्याची आपण सुरुवातीच्या काळात लागवड करू शकतो. फळपिकामध्ये आपण म्हटलं तसं केळी आहे, पपई आहे, ह्यांचाही अंतर्भाव करता येऊ शकतो. काही कंदवर्गीय पिकं आहेत, त्याच्यामध्ये सुरण आहे, टॅपिओका आहे, ह्यांचाही अंतर्भाव आपल्याला नारळाच्या अंतर्बागेत करता येऊ शकतो. आणि त्याच्याबरोबरच काही फुलपिकं आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये लिली आहे, कागडा आहे, मोगरा आहे, हेलिकोनी आहे, ही सुद्धा पिकं आपल्याला आंतरपीक म्हणून घेता येऊ शकतात. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट झाली की हे करत असताना सुद्धा अजून काय व्हावे, तर मसाला पिकं हे कोकणामध्ये चांगलं येणारं पीक आहे आणि त्याच्यामध्ये लवंग असेल, काळी मिरी असेल, दालचिनी असेल किंवा जायफळ असेल, या आंतरपिकांचा किंवा मिश्र पिकांचा आपण नारळ लागवडीमध्ये निश्चितच विचार करणं गरजेचं आहे. तर बघायला गेलं तर सुरुवातीला असं वाटलं होतं की काहीच पिकं घेता येऊ शकतात, पण ही यादी भली मोठी आहे. आपण खूप सारे आंतरपिकं नारळासोबत घेऊ शकतो. म्हणजे नारळ हे खरोखरच कल्पवृक्ष आहे, स्वतःही छान जगतं आणि इतरांनाही नक्कीच मदत करतं, नाही का? आता असं असताना सुरुवातीची अवस्था ही तशी नाजूकच असते, नाही का, नारळ वाढीची जरी असली तरी. तर त्यामध्ये रोग आणि कीड यांची पडण्याची किती शक्यता असते आणि त्याचं नियंत्रण किंवा हे करणं कितपत गरजेचं आहे आणि ते कसं करायचं? कुठल्याही पिकाच्या व्यवस्थापनामध्ये आपण खतं असेल, पाणी असेल याचं व्यवस्थापन बघतो, तण व्यवस्थापन बघतो, इतर मशागतीची साफसफाईची कामं करतो. त्याच्याबरोबरच जी मुख्य गोष्ट आहे की तुम्हाला पीक संरक्षण, यामध्ये येणारे काही रोग आहेत, पडणाऱ्या काही किडी असतील किंवा काही आपल्याला विकृती दिसून येतात, सूक्ष्म अन्नद्रव्यामुळे होणाऱ्या विकृती असेल किंवा मुख्य अन्नद्रव्यामुळे होणाऱ्या विकृती असेल, ह्यांचंसुद्धा आपण व्यवस्थापन हे सुरुवातीच्या काळात करणं अपेक्षित आहे. आता कुठले रोग येतात, कुठले किडी येतात, ह्याची आपल्याला ओळख असणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने आपली व्यवस्थापन हे असणं गरजेचं असतं. आता जर आपण नारळाच्या बागेमध्ये चांगली साफसफाई ठेवली, व्यवस्थित बाग साफसफाई केली, तर निश्चितच आपल्याला रोगाचं किंवा किडींचं नियंत्रण आपोआप करता येणार आहे. आणि नारळाच्या वरती किडींचा विचार केला तर सोंड्या भुंगा असेल, गेंडा भुंगा असेल, काळ्या डोक्याची अळी असेल किंवा चक्राकार पांढरी माशी असेल, ह्या प्रामुख्याने सुरुवातीच्या काळामध्ये किंवा वाढीच्या अवस्थेमध्ये येणाऱ्या किडी आहेत. किंवा आपल्याला कोंब कुजवा आहे किंवा पानावरचे ठिपके आहेत, हे 2 प्रामुख्याने येणारे रोग आहेत. यांचंही व्यवस्थापन आपल्याला करणं गरजेचं असतं. त्याच्याबरोबरच काही विकृती असतील, उदाहरण सांगायचं झालं तर नत्रस, पालाश किंवा बोरॉन,
ह्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे सुद्धा आपल्याकडे काही त्याच्यामध्ये विकृती दिसून येतात. वाढीवरती विपरीत परिणाम झालेला दिसून येतो, की आपण सहज ओळखू शकतो की पानं पिवळी पडली आहेत, वाढ खुंटलेली आहेत, त्याच्यामध्ये झाड तजेलदार दिसत नाही, अशा काही सुद्धा आपल्याकडे विकृती दिसून येतात. त्यांचंही व्यवस्थापन आपण करणं गरजेचं असतं. त्याच्यासाठी मी म्हटलं तसं आपल्या बागेची साफसफाई असेल किंवा पडलेला हा रोग आहे का पडलेली झालेली जी किडीचा उपद्रव आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. त्या दृष्टीने आपण एकात्मिक पद्धतीने त्याचं व्यवस्थापन केलं म्हणजे जसं साफसफाई असेल किंवा इतर मशागतीची कामं असतील किंवा कीटकनाशकाचा किंवा बुरशीनाशकाचा वापर करून किंवा संतुलित खतांचा वापर करून असं एकात्मिक पद्धतीने त्या किडीचं किंवा रोगाचं नियंत्रण केलं तर निश्चितच आपण नारळ बाग ही आपली सुरुवातीच्या काळात ह्या उपद्रवापासून वाचवू शकतो. त्याच्याबरोबरच आपल्या परिसरामध्ये काही श्वापदं असतात, उन्हाळ जनावरं असतात किंवा गुरंढोरं फिरत असतात, त्यांचाही उपद्रव हा आपल्या नारळाच्या बागेमध्ये मोठ्या प्रमाणावरती होत असतो. त्याचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला कुंपणाची गरज असते. आपल्या बागेभोवती सजीव कुंपण असेल, तारेचं कुंपण असेल किंवा बांधबंदिस्त असेल, हे जर केलं आणि आपलं जर पीक वाचवलं तर आपण चांगल्या प्रकारे अगदी वाढीच्या अवस्थेमध्ये नारळाचं व्यवस्थापन करू शकतो. नक्कीच आपल्या इथे या विषयावर नक्कीच खूप छान संशोधन सुरू असेल की जे शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयोगाचं आहे. तर ते नेमकं काय आहे सर? आपण प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाटे इथे नारळावरती म्हणजे नारळाच्या जाती असतील किंवा वेगवेगळ्या व्यवस्थापनाची कामं असतील, खतांची मात्रा काय असावी, पाणी किती दिलं पाहिजे, जमिनीच्या प्रतीप्रमाणे त्याच्यावरती कोणत्या प्रकारचे आपल्याला मशागतीचे व्यवस्थापन बदललं पाहिजे, या दृष्टीने एकात्मिक पद्धतीने आपल्याकडे संशोधनाचं काम चालतं. त्याच्यावर पडणारे जे रोग आहेत, पडणाऱ्या किडी आहेत, याच्यावरती काम केलं जातं आणि विशेषतः नारळावर आधारित आपण पीक परिस्थिती कशी तयार करू शकतो, इतर कुठल्या गोष्टींचा अंतर्भाव करू शकतो, ह्याही गोष्टींवरती आपल्याकडे संशोधन सुरू असतं. त्याच्यामध्ये नवीन लागवड केलेली नारळाची बाग असेल, उत्पादन देणारी नारळाची बाग असेल किंवा वेगवेगळ्या जातींची नारळाची बाग असेल, त्याच्यामध्ये व्यवस्थापन असं कसं असलं पाहिजे. समजा आपण संकरित जाती लागवड करत असो, त्याच्या सुरुवातीच्या काळापासून आपण त्याचं खत व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, पाणी व्यवस्थापन कसं केलं पाहिजे किंवा त्याच्यामध्ये आपण कोणत्या प्रकारची अन्य आंतरपिकं घेऊ शकतो, त्याची शक्यता आपण आजमावू शकतो, या दृष्टीने सुद्धा आपल्याकडे काम सुरू आहे. जी नारळ बागायतदार आहे त्यांना आपण जाता जाता काय संदेश द्याल सर? आज नारळाकडे बघितलं तर निश्चितच एक नगदी पीक आहे. आज बदलत्या वातावरणाचा विचार केला, त्याच्याशी आपण इतर पिकांशी तुलना केली तर नारळ हे निश्चितच तगडं पीक आहे. आज आपल्याला असं दिसून येईल की एक रोजगाराच्या संधी असेल किंवा उपजीविकेचं साधन असेल तर नारळ एक चांगला स्रोत आहे. एक औद्योगिक दृष्टीने विचार केला तर वेगवेगळे आपण पदार्थ त्याच्यापासून तयार करतो. व्हर्जिन कोकोनट ऑइल असेल किंवा त्याच्यापासून बनणारी साखर असेल किंवा शहाळी असतील, अशा असंख्य पूरक उत्पादनाला आपला एक चांगला वाव आहे. एक औद्योगिक दृष्टीने विचार केला तर आपल्याकडे काथ्या उद्योग आहे, त्याच्यामध्ये कॉयर आहे, त्याच्यानंतर कोकोपीट आहे, असे पदार्थसुद्धा आपण उपपदार्थ आपण त्याच्यापासून तयार करू शकतो. त्याच्यानंतर नारळाचे करवंटी असेल, झाप असेल, म्हणजे नारळाच्या प्रत्येक गोष्टीचा आपण एक चांगला व्यापारी दृष्टिकोनातून कसा विचार करू शकतो आणि त्या दृष्टीने आपले व्यवस्थापन असणं गरजेचं असतं आणि ह्या दृष्टीने थोडंसं शेतकऱ्यांनी डोळसपणे बघावं आणि एक चांगलं नारळाची लागवड न करता नारळाचा उद्योजक आपण तसं कसं निर्माण होऊ शकतो याच्याकडे थोडंसं शेतकऱ्यांनी डोळसपणे बघणं गरजेचं आहे. नक्की शेतकरी बंधू आणि भगिनींनो आपल्या लक्षात आलं असेल की आपण नव्याने जर नारळ लागवड केली असेल तर त्याचं व्यवस्थापन नेमकं कसं करायचं याविषयी सरांनी आपल्याला खूप छान सोप्या भाषेत समजून सांगितलेलं आहे. तर आज आपण इथे आलात सर आणि खूप छान पद्धतीने शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आपले मनःपूर्वक आभार मानते. धन्यवाद सर. धन्यवाद.